एरंड तेल, कॅस्टर ऑइल नियमित घेणे सुरक्षित आहे का? एक काळी जवळपास प्रत्येक एका घरात उपाय म्हणून कॉन्स्टिपेशनसाठी काय करायचं तर एरंड तेल घे. पोट साफ होत नाही, एरंड तेल घे. आजही अनेक लोक कॉन्स्टिपेशन झाला की एरंड तेल घेत असतात आणि ते नियमित घेत असतात. काही जण तर आठवड्यातून एकदा किंवा नियमितपणे याचा वापर करतात. पण एक महत्त्वाचा प्रश्न आहे, जे एरंडेल तेल पोट साफ करतं ते वारंवार घेणे खरंच सुरक्षित आहे का? की कालांतराने ते तुमच्या आतड्यांना नुसतंच नुकसान पोहोचवू शकतं? आजच्या व्हिडिओमध्ये आपण कॅस्टर ऑइल म्हणजेच एरंड तेलाबद्दल मेडिकल रियालिटी जाणून घेणार आहोत आणि सर्वात महत्त्वाचं शॉर्ट टर्ममध्ये आणि लाँग टर्ममध्ये या वापरामध्ये काय फरक आहे हे समजून घेणार आहोत आणि त्याचे बेनिफिट्स कसे होतात किंवा नुकसान काय होऊ शकतात. म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. नमस्कार मित्रांनो, मी डॉक्टर प्रभाकर सांगले, पाईल्स फिशर फिशुला विशेषज्ञ, इंदू वेलनेस पाईल स्पेशालिटी लेझर हॉस्पिटल पिंपळे सौदागरमध्ये इथे कार्यरत आहे. कॉन्स्टिपेशन, पाईल्स आणि पचनसंस्थेशी संबंधित लोक अनेक घरगुती उपाय करत असतात. त्यामध्ये एरंड तेल हा सर्वात जुना आणि सर्वात जास्त वापरला जाणारा उपाय आहे. पण त्याचा वारंवार वापर सुरक्षित आहे का? आज आपण याच प्रश्नाचं वैज्ञानिक उत्तर जाणून घेणार आहोत. सर्वप्रथम एक गोष्ट स्पष्ट करूया, एरंडेल तेल म्हणजे काही साधं खाद्यतेल नाही. हे एक स्टिम्युलंट लॅक्झेटिव्ह म्हणून काम करतं. म्हणजेच ते आतड्यांची हालचाली वाढवून शौच बाहेर पडण्यास मदत करते. यामुळे अनेक लोकांना घेतल्यानंतर काही तासातच पोट साफ झाल्यासारखं वाटतं. पण काही लोकांना याच कारणामुळे त्याचा वापर किती वेळा करायचा हे समजून घेणं फार महत्त्वाचं आहे. कारण वारंवार जर वापरलं तर मग कसं चालेल? चला आधी समजून घेऊया कॅस्टर ऑइल म्हणजे नेमकं काय. एरंड तेलामध्ये रिसिनोलिक ॲसिड नावाचं एक घटक असतं. हे घटक आतड्यांच्या भिंतींना उत्तेजित करण्याचं काम करतं. त्यामुळे आतड्यांच्या हालचाली वाढतात आणि शौच अधिक वेगाने सरकण्यास मदत होते. यामुळे अनेक वेळा 2 ते 6 तासांच्या आत शौचाची तीव्र इच्छा होऊ शकते आणि शौच होऊ शकतो. म्हणूनच एरंडेल तेल घेतल्यानंतर लोकांना लगेच परिणाम जाणवतो. पण लगेच परिणाम जाणवतो म्हणजे रोज घेणे योग्य आहे का? असं होत नाही. आणि इथेच सर्वात मोठी चूक अनेक लोक करतात. याचे एरंड तेलचे शॉर्ट टर्म वर्सेस लाँग टर्म यूज काय आहेत त्याच्याबद्दल आपण डिटेलमध्ये पाहू. शॉर्ट टर्म वापराबद्दल बोलायचं झालं तर काही विशिष्ट परिस्थितीमध्ये डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार एरंड तेलाचा मर्यादित वापर केला जाऊ शकतो. उदाहरणार्थ मधून होणाऱ्या कॉन्स्टिपेशनमध्ये आपण वापरू शकतो. पण लाँग टर्मचा जर विचार केला, ह्याचा वापर जर एखादी व्यक्ती वारंवार किंवा नियमितपणे कॅस्टर ऑइलवर अवलंबून राहू लागली तर आतड्यांची नैसर्गिक कार्यपद्धती प्रभावित होऊ शकते. कारण शरीराला बाहेरून सतत उत्तेजना मिळत राहिलं तर काही वेळेला नैसर्गिक बावेल मुवमेंट कमी प्रभाव होऊ शकतो. आता याचा अर्थ असा नाही की प्रत्येक व्यक्तीमध्ये असंच होईल, पण नियमित आणि दीर्घकालीन वापर नक्कीच सावधगिरीने करायला हवा. तर आता पाहूया आपण एरंड तेलचे साईड इफेक्ट्स काय होऊ शकतात. एरंड तेल घेतल्यानंतर काही लोकांमधील खालीलपैकी तक्रारी दिसू शकतात. म्हणजे कोणते? एक, पोटात मुरडा मारणे, पोटदुखी, जुलाब होणे किंवा मळमळ झाल्यासारखं होणे, पोट फुगणे, शौचाला होणे किंवा लूज मोशन सारखी लक्षणे. ही लक्षणे आपल्याला दिसू शकतात. जर वारंवार जुलाब झाले तर शरीरातील पाणी आणि इलेक्ट्रोलाइट कमी होऊ शकतात. विशेषतः वयोवृद्ध व्यक्तीने, लहान मुले किंवा आधीपासून इतर आजार असलेल्या व्यक्तींमध्ये ही समस्या अधिक गंभीर ठरू शकते. म्हणूनच नैसर्गिक आहे म्हणजे पूर्णपणे सुरक्षित आहे असा समज ठेवू नये. याच्यासाठी काय सेफ अल्टरनेटिव्ह आपण करू शकतो? मग कॉन्स्टिपेशनसाठी सुरक्षित पर्याय कोणते आहेत? तर माझ्या मतानुसार सर्वप्रथम तुम्ही फायबरयुक्त आहार घ्यायला पाहिजे. त्याच्यामध्ये फ्रूट्स म्हणजे फळे जास्त प्रमाणामध्ये घ्यायला पाहिजे. भाज्या, याच्यामध्ये ग्रीन व्हेजिटेबल्स, संपूर्ण धान्य आणि पुरेसं पाणी, हे 4 घटक सगळ्यात महत्त्वाचे आहेत.
हे कॉन्स्टिपेशन व्यवस्थापनाचे सर्वात महत्त्वाचे घटक आहेत. तसंच नियमित चालणे, व्यायाम करणे हे देखील आतड्यांच्या हालचाली सुधारण्यासाठी नक्की मदत करतात. काही रुग्णांमध्ये डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार इतर सुरक्षित लॅक्झेटिव्ह वापरले जाऊ शकतात. पण वारंवार एरंड तेल घेण्याऐवजी कॉन्स्टिपेशनचं मूळ कारण शोधणं अधिक महत्त्वाचं असतं. कारण अनेक वेळा समस्या आहारात, जीवनशैलीत आणि एखाद्या वैद्यकीय कारणात दडण्याची शक्यता खूप जास्त असते. आता आपण मिथ्स वर्सेस रियालिटी बघू. मिथमध्ये बघू, एरंड तेल हा नैसर्गिक आहे त्यामुळे ते रोज घेणे सुरक्षित आहे का? रियालिटी आहे, नैसर्गिक असणं आणि काही दीर्घकाळापर्यंत सुरक्षित असणं या दोन गोष्टी नक्की वेगवेगळ्या आहेत. मिथ आहे, कॅस्टर ऑइल घेतलं की कॉन्स्टिपेशन कायमचा बरे होतो. पण रियालिटीमध्ये असं होत नाही. तो तात्पुरता आराम देऊ शकतो पण कॉन्स्टिपेशनचं मूळ कारण दूर करू शकत नाही. मिथ, जास्त घेतलं तर जास्त फायदा होतो. रियालिटीमध्ये जर एरंड तेल आपण जास्त प्रमाणामध्ये घेतल्यास साईड इफेक्ट वाढू शकतात. तर आता मित्रांनो, आपण सगळं बघूया की याचं आपण काय कन्क्लुजन काढू शकतो. कॅस्टर ऑइल म्हणजेच एरंड तेल कॉन्स्टिपेशनमध्ये तात्पुरता आराम नक्की देऊ शकतो, कारण हे आतड्यांच्या हालचाली वाढवतं आणि मूवमेंट वाढून मोशन क्लिअर करण्यास नक्की मदत करतो. मात्र त्याचा वारंवार दीर्घकालीन वापर नेहमीच सुरक्षित असेल असं नाहीये. विशेषतः डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय नियमित वापर करणं नक्की टाळावं. कॉन्स्टिपेशनसाठी सर्वात सुरक्षित आणि प्रभावी उपाय अजूनही तेच आहेत जे की मी 4 सूत्री सांगितलं. सगळ्यात पहिल्यांदा फायबरयुक्त आहार घ्यायला पाहिजे तुम्हाला. दुसरं, पुरेसे पाणी घ्यायला पाहिजे. तिसरं, नियमित व्यायाम करायला पाहिजे. रॉ फूड खायला पाहिजे. आणि चौथं, वैद्यकीय सल्ला घ्यायला पाहिजे. जर तुम्हाला वारंवार कॉन्स्टिपेशन होत असेल किंवा एरंड तेलाशिवाय शौच होत नसेल तर तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्या. व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच आरोग्यपूर्वक वैज्ञानिक माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. मी डॉक्टर प्रभाकर सांगले. धन्यवाद.